गुगल मॅप्सला कसं कळतं की पुढे ट्रॅफिक आहे? कोणीतरी गुगलच्या ऑफिसमधून बायनॉक्युलर घेऊन रस्ते पाहत असतो का? तर असं नाही. यामागे चालतो एक जबरदस्त सिस्टम. तो सर्वात आधी येते जीपीएस डेटा कलेक्शन. प्रत्येक स्मार्टफोन मध्ये जीपीएस असतं. जेव्हा तू गुगल मॅप वापरतोस तेव्हा तुझं लोकेशन आणि स्पीड अनॉनिमस पद्धतीने गुगलच्या सर्व्हरकडे जातो. लाखो लोकांमधून मिळणारा हा डाटा एकत्र होतो. सेकंड असतो क्राउड सोर्सिंग. जर एखाद्या रस्त्यांवर सगळ्यांची स्पीड कमी झाली असेल तर सिस्टम समजतो की ट्रॅफिक आहे. जर व्हेकल स्मूथली चालतोय तर रोड ग्रीन सिग्नल दाखवतो. थर्ड असते एआय प्रेडिक्शन मॉडेल्स. गुगलचे मशीन लर्निंग मॉडेल जुना ट्रॅफिक डेटा, हॉलिडेज, वेदर, इव्हेंट्स वगैरे फॅक्टर्स वापरून पुढच्या काही मिनिटाचा ट्रॅफिक अंदाजा लावतो. म्हणजे रिअल टाइम प्लस प्रेडिक्टिव्ह डेटा दोन्ही कंबाईन होतं. आणि फोर्थ येते व्हिज्युअलायझेशन. हा डेटा प्रोसेस होऊन रस्त्यांवर कलर कोड्स लावले जातात. ग्रीन म्हणजे स्मूथ, येलो म्हणजे मॉडरेट आणि रेड म्हणजे हेवी ट्रॅफिक. म्हणजे गुगल मॅप काही भविष्य सांगत नाही, पण सगळ्या लोकांचं जीपीएस मिळून भविष्य तयार करतो. आता एक भन्नाट गोष्ट सांगतो. एका जर्मनी कलाकाराने, ज्याचं नाव होतं सायमन वेकर्ट, सो त्यांनी काय केलं, 99 जुन्या अँड्रॉइड फोन्स सगळ्यांवरती गुगल मॅप चालू करून तो रस्त्यावर निघाला. आणि गुगलला वाटलं अरे 99 व्हेकल्स एका ठिकाणी आहेत, आणि लगेच रस्ता लाल दाखवला. म्हणजे ट्रॅफिक खरं नव्हतं, पण डेटा तसं सांगत होतं. म्हणजे पुढच्या वेळी तुम्हाला कधी ट्रॅफिक दिसलं तरी कदाचित सायमन सारखा एक कलाकार रस्त्याने 99 फोन्स घेऊन चालत असेल. गुगलला सगळं माहिती असतं, पण कधी कधी फसवलंही जातं.